सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिला चेंडू. कैलास बाबरे ऑन स्ट्राइक. फुल टॉस आणि तिथे पंचांनी बीमर घोषित केला. वेस्ट ऑफ हाइट. इट्स अ बीमर. नो बॉल जे मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेत. फ्री हिटचा चेंडू आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार. पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला. षटकार. 6 रन. फुलर लेनचे बॉल लेग स्टिकवर टाकले जात आहेत आणि ऑफसाईडला फिल्डिंग थोडीसा चर्चेचा विषय राहील. अशोक या गोलंदाजाकडून. आपल्याकडे धावसंख्या 11. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. अजून एक फुल टॉस आणि फुल टॉसला दाखवली सीमारेषा. 4 चौकार. पाहत आहेत ते 15 धावा. बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये नवीन लगेच. चला खेळाडू लगेच मैदानामध्ये यायचं. ओके बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या आपल्याकडे आपण पाहतायत ते 15 धावा. हॉटेल समर्थ कृपाचे सर्वे सर्व दत्ता शेठ गडगे यांचं शुभागमन होतं. संपूर्ण स्पर्धेसाठी लाईट व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका सजवला. क्षेत्ररक्षण तिथे चांगली कामगिरी सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावा आतापर्यंत आलेल्या आहेत 15. 15 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या पंचांची मागणी. तो मात्र दिला जाणार नाही. फक्त 10 सेकंद असतात तुमच्याकडे. क्षेत्ररक्षण करणारी टीम या सूचनेकडे लक्ष द्या. आपण सातत्याने सूचना करतोय. ज्यावेळेस तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे त्यावेळेस 10 सेकंदाच्या आतमध्येच घ्या. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ते
15 धावा, 16 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू पॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धापलेकावर धाव संख्या 16. मनुस्फोट बोरगाव. आपण पाहू शकता दत्ता शेट गडगे हॉटेल समर्थक ग्रुपाचे सर्वे सर्वात. या क्रीडा स्पर्धेसाठी मला वाटतं मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की एक 2 व्हीलर त्यांच्या माध्यमातून दिली जाईल, पण त्यांनी 2 व्हीलर न देता कमीत कमी 1 लाख रुपये लाईटीसाठी आम्हाला दिलेलं. त्यांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहेत. आणि असंच प्रेम भगवा चषकावर नेहमी राहू द्या हीच अपेक्षा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतात दत्ता शेट गडगे. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या वेळेस माही 11 संघ खेळतो त्या वेळेस त्याही संघाला खूप मोठं समर्थन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ते सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन पाहायला मिळतं. जाव्या मैदानाच्या जिथे पहिल्याच षटकात धावा आल्या 16. 16 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. दुसऱ्या षटकामध्ये गोविंद आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. गोविंद उगडा मॅन फ्रॉम कामतपाडा. तर दुसऱ्या बाजूला आमचे 10 क्रिक लाईव्हचे मॅनेजर आहेत गोविंद कामत, सध्या कॅमेरा वर्किंग करत आहेत. दुसऱ्या बाजूला बाबू पगारे, केजे लॉक, काशीनाथ गायकवाड, तदनंतर अरबाज तडवी आणि निलेश भोईर सध्याच्या घडीला स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. उद्या 2 हाफमध्ये 10 क्रिक लाईव्ह देखील विभागली जाईल, ते आणि नाईट. इथे बिग हिट, ओमीचा तडाखा, चेंडू सीमा पार. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्टँडला सलामी, षटकार, 6 रन. दुसऱ्या बॉलवर षटकार. संघाचा धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 23. गोविंद पुन्हा एकदा बिग हिट. इथे उंची जास्त मिळाली, लांबी किती मिळते ते पाहायचं. विकेट आली, फलंदाज बाद. ओमी बॅक टू द पवेलियन. जेवढे प्रसिद्ध हॉटेल मालक आहेत त्यांच्या वतीनं लाईटची व्यवस्था ही सर्वात महत्त्वाचं. म्हणजे इथे प्रचार झाला भगवा चषकात. मला वाटतं संध्याकाळच्या सत्रात भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येईल. त्या हॉटेलमध्ये तुम्ही जा, तिथेही डिस्काउंट दिला जाईल. म्हणजे भगवा चषकामध्ये कामगिरी माला. आमचे आयोजक टाकलेला शब्द आणि ते पूर्ण करताना आमचे सर्व मान्यवर, त्यांचं मनापासून आभार. आपल्याकडे धावसंख्या 23. एक फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील आता. दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल. यांची कामगिरी कशा प्रकारे केली होईल ते आपल्याला पाहायचंय. ऑन स्क्रीन आपण गणेश माळी यांना देखील पाहतायत. आता निवांत झालेत, ते देखील निवांत बसलेले आहेत. 23 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला गोविंद. विकेट मिळाली. विकेट मिळाल्यानंतर भरपूर वेळ खर्च केलेला आहे.
कैलास सर थोडं फास्ट खेळा, कारण हाच सामना झाल्यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. ओमसाई कोल्टन मला वाटतं 1:30 वाजताच दुसरा सामना खेळून ते मोकळे झालेले आहेत, परंतु वाट पाहतात आमच्या विरोधात येतं कोण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील अशोक, क्षेत्ररक्षण चांगलं आहे अशोकचं. तोपर्यंत आलेले एक सिंगल धाव, संघ धाव पलीकडे 24 आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये 7 चेंडू आतापर्यंत फेस केले ते कैलासने, धाबा बनवल्या त्या संदीप 16. दुसऱ्या बाजूला दर्शनने एक बॉल फेस केला, त्याने बनवली 1 धाव. 24 धावा आहेत. 10 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार, एक टप्पा खात चेंडू सीमा पार. 4 चौकार. पलीकडे 28 धाव, 1 बाद 28. शेवटचा बॉल शिल्लक. गोविंद इथे टाकलेला हा चेंडू कव्हरला फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. पंचांकडे हलकसा अपील, पंचांचा नकार. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 29 मनुस्फोट बोरगाव. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहू शकता जयेश आगिवले, सर्व त्यांचे जे खेळाडू आहेत, टीम आहेत, ते खुर्चीवर बसलेले आहेत, परंतु ते स्वतः खाली बसलेले आहेत आणि नमस्कार करतायत. ते जयेश आगिवले सध्याच्या घडीला आपण ऑनस्क्रीन पाहतायत. 2 पैकी 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीत त्यांनी प्रवेश केलाय. तुमचे कॅमेरामन ही क्षणचित्र टिपतायत आणि आनंद घेत असताना सध्या बाय बाय करतायत. बाय बाय करतील की या स्पर्धेत टिकतील ते पाहायचं आपल्याला तिसऱ्या सामन्यात. ते जे बजरंग कोल्टनचा संपूर्ण खेमा आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं सकाळी 11च होते, आता 111 झालेले. हीच खासियत आहे एक गाव एक संघाची. ज्यावेळेस संघ जिंकतो त्यावेळेस पाठीराखे वाढले जातात. सध्याच्या घडीला आपण पाहतात थोडीशी चर्चा रंगली जाईल. आज यजमान संघाला पराभूत करत एक पराभवाचा धक्का त्यांनी दिलेला आहे. 2 कॅच ज्यांनी अप्रतिम टिपलेत त्यांना सध्या दाखवलं जात आहे ऑनस्क्रीन. कॅमेरामन आता प्रत्येकापर्यंत येतील. इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे सुंदर सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत गणेश. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. एक सिंगल आली. संघ धाव पलीकडे 30 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. 1 2 3 4 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि उद्यापासून 6 कॅमेरे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टेनिक्रिक लाईव्ह कुणालजी मात्रे, धनराजजी मात्रे यांची ऑफिशियल टीम सध्याच्या घडीला भरपूर चांगली कामगिरी करते. 30 धावा धावपलिकावर. आकेशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी जे मात्र पाहायला मिळेल. आणि आज सध्याच्या घडीला टेनक्रिक लाईव्ह 5 जागी स्पर्धा चालू आहे. त्यामध्ये भगवा चषक आंबेळे, तदनंतर महाविकास आघाडी चषक पुणे, टिटवाळा प्रीमियर लीग, फायनल डे BTCL आणि CPL चिकनगर प्रीमियर लीग या 5 स्पर्धा चालू आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी. 5 स्पर्धा कव्हर करणे म्हणजे टेनक्रिक लाईव्हच्या मॅनेजरची देखील जबाबदारी वाढते आणि ती जबाबदारी गोविंदजी कामत चांगल्या पद्धतीने पार पडतात. इथे रनआउटच्या रूपाने विकेट आली. फलंदाज बाद. सध्याच्या घडीला खेळाडू कक्ष पाहतो आपण मनुस्फोट बोरगावचा. भयान शांतता आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जो आनंद होता ना तो आता कुठेतरी थोडासा शमलेला आहे, ते पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला.
थोडीशी चर्चा रंगते दत्ताशेठ गडगे आणि नकुलदादा भांडे. आणि नकुलदादा भांडे हे शब्द टाकतात ती सर्व माणसं पूर्ण करतात, हे सर्वात महत्वाचं. गोलंदाज तय्या इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर, व्हॉट अ शॉट. कैलास बाबरे आज मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडतोय. पहिल्याही सामन्यात 50+, या मॅच मध्ये 28, धापलकावर 36 धावा. is 36. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र जातो, हलकासा अपील, रनआउटची संधी. एक सिंगल, पंचांचा इशारा, लेग बाईच्या रूपाने एक सिंगल आली. संघ जाऊ संख्या धावपलकावर आपण पाहतात 37, 37 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद आहेत, शेवटचा एक चेंडू शिल्लक. सध्याच्या घडीला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बुलेटवर बसलेले आहेत, पूर्णपणे पाय त्यांचे वरती आहेत आणि मोबाईलमध्ये बिझी. सध्याच्या घडीला मोबाईल हे साधन असं आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावपलकावर धावसंख्या 37, 37, 2 धावा, 2 विकेट. इथे टाकलेला हा चेंडू हरीच्या पाठमधून फटका दमदार, तिथे क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमा पार, 4 रन, चौकार. ऑनस्क्रीन जसं हे गाणं लागलं, पिंट्या शेट यांच्या अंगामध्ये आलेत आणि सध्याच्या घडीला ते ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आणि ते सॅल्यूट करतात आमच्या कॅमेरामनला. 10 क्रिक लाईव्ह. कुमार कुठं असाल संपर्क साधा. कुमार गडगे. आपल्याकडे धावसंख्या 41. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील ते सध्याच्या घडीला पुंडलिक यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचं. इथे फुलटॉस, फटका फसलाय, विकेट आली, फलंदाज बाद, महत्वाचा धक्का. संख्या सध्याच्या कडेला आपण 3 बाद 41 धावा पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुंडलिक न्यू बॅटर मैदानामध्ये निलेश बाबरे. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, लॉंग ऑफला चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर, एक सिंगल आली या बॉलवर. संघाचा धावसंख्या धावपलकावर 42, 3 बाद 42. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द आयोजित ही क्रीडा स्पर्धा भगवा चषक 30व्या पर्वात ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहताय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, फटका इथे फसला हरीचा, डाऊन द बॉल फील्ड, 1 मोर विकेट डाऊन, अजून एक धक्का.
आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय ती 42 धावा आहे. 4 बाद 42. पुंडलिक तयार गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब आहे. तिथे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रन आउट च्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये पापा. इथे आडव्या बॅटनं फटका खेळलाय तो निलेशने. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन आउट च्या स्वरूपामध्ये 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. ते निलेश बाबरे. बॅक टू द पवेलियन. आपल्याकडे धावसंख्या 5 बाद 45. 5 बाद 45. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतात पुंडलिक. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. रन आउटची संधी तिथे निर्माण. मिसफील्ड झाली. 1 धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. आपल्याकडे धावसंख्या 46. विजयासाठी 47 धावांचं लक्ष. ओम साई कामत पाडा समोर. डीजे धनु. चला क्षेत्ररक्षण लावा लगेचच. थोडस मागं घ्या कॅमेरामन. सध्याच्या घडीला आपण ऑनस्क्रीन आपण मार्तंड शेठ गडगे यांना पाहतो. या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेतात. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये संतोष गडगेसाठी खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहतात. तदनंतर आमचे
खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना ऑन स्क्रीन आपण पाहू शकता कैलास बाबरे या खेळाडूला मैदानामध्ये दाखल होतं. 24 चेंडू 47चं समीकरण संधी डीजेला. थँक्यू. सध्याच्या घडीला प्रेक्षक वर्ग आपण पाहतात ऑन स्क्रीन या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. काशीनाथ गायकवाड सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आहे. प्रत्येक आलेल्या प्रेक्षक वर्गाला ते टिपताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणी ब्लॅक स्क्रीनच्या मागे आहेत, कोणी आपल्या गाड्यांवर बसलंय, कोणी मोबाईलवर बोलतोय आपल्या, कोणी टेन्शनमध्ये आहेत, कोणी खुश आहेत. सध्याच्या घडीला आमचे बुलेटवाले थोडेसे टेन्शनमध्ये दिसत आहेत. सध्याच्या घडीला त्यांनाही टिपलं जाते. टेनक्रिक लाईव्हच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून मलिक आहेत मला वाटतं, त्यांचं सहर्ष स्वागत करू. काढला त्यांनी मोबाईल, आता फोन करतायत का काय ते पाहू. नाही करा फोन, काय प्रॉब्लेम नाही. परंतु आमचे कॅमेरामॅन तुमच्याकडे कधी येतील. सध्याच्या कडेला आमचा व्यासपीठ, मुख्य व्यासपीठ आपण पाहतायत, त्यावर दत्ताशेठ गडगे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. समर्थ कृपाचे सर्व आणि लगेचच वही काढलेले आहे नकुलजी भांडे यांनी की लाईटसाठी कमीत कमी 4-5 लाख रुपये खर्च आहे. तुम्ही 4 आहेत, मग 1.25 येईल वाट्याला. तेच आता त्याचा हिशोब चालू आहे. स्वरगंगा लाईट्स आणि इव्हेंट्स भिवंडी यांच्या माध्यमातून लाईटची अप्रतिम व्यवस्था आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं आज संध्याकाळी चेक केले जाईल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. दर्शन पहिलाच बॉल. आदिवासी टेनिस क्रिकेटचा सचिन तेंडुलकर अर्थात गोविंद, ज्याच्या पाठमधून हा फटका दमदार चौकार. थँक्यू. चौकार आला आहे दर्शनच्या पहिल्याच बॉलवर. 4 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे बिग हिट, फटका दमदार आणि चेंडू सीमा पार. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर स्टँडला सलामी. 6 रन. थँक्यू. धापलकावर धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे बिग हिट केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत. हरी आलेत बॉलच्या खाली. कॅच घेण्याचा प्रयत्न होता हरीचा, तोपर्यंत 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 12 या धावसंख्येवर. खूप दूरवरचा प्रवास करत बॉलपर्यंत आणि बॉल काही टिपला जातो. आमच्या कॅमेरामनचं विशेष कौतुक करून मला वाटतं मॅनेजरच आहेत.
टेन क्रिक लाईव्हचे गोविंद कामत बॉलवर काय लिहिलंय ना ते दाखवत असताना एक जबरदस्त कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला करतात. दापलकर धावसंख्या 12. आमचे जेवढे कॅमेरामन आहेत सगळे प्रोफेशनल आहेत आणि उद्या अजून प्रोफेशनल येतील. उद्या पूर्णपणे 17 ते 18 जणांचा स्क्वॉड या आंबेळे गावात दाखल होणार. कारण 2 हाफमध्ये क्रीडा स्पर्धा, एक डे आणि एक नाईट. 6 कॅमेरे उद्यापासून या स्पर्धेमध्ये टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतील. उद्यापासून नाईटला देखील थराराला सुरुवात होईल. दापलेकर धावसंख्या 12. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या पंचांची मागणी. पुंडलिक बॅक टू द पॅव्हिलियन. पाहतोय गोविंद उगडा या खेळाडूला थोडंसं टेन्शन मध्ये, कारण पुंडलिकची विकेट महत्वाची होती आणि रनआउटच्या रूपाने पुंडलिकची विकेट जाणं म्हणजे थोडासा धोका आहे. न्यू बॅटर सिक्सर किंग कामतपाडाचा गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. गणेश सिनियर कुमार तुम्ही उपस्थित होतायत, सुनील माळी सर यांच्याशी लगेच संपर्क साधा. ओके. दापलेकर धावसंख्या 12. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर दर्शन, स्ट्रायकर एंडवर गणेश. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे सिंगल. एकदा वाली संघ धावसंख्या दापलेकर 13. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. लक्ष आपण पाहतोय 47 धावांचं लक्ष. 13 धावा दापलेकर 19 चेंडू आणि 34चं समीकरण. स्ट्रायकर एंडवर बॅटर गोविंद, दर्शन गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका, तिथे पंकज कडून चुकी घडली. इथे रनआउटच्या रूपाने विकेट येऊ शकले असते. एक सिंगल आली, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ कंप्लीट. 1/14. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18, बनवायच्या 33 धावा. संधी देवा डीजे धनुला. ऐकूयात एक सुमधुर संगीत. सध्याच्या घडीला संपूर्ण ऑफिशियल टीम आपल्याला पाहायला मिळते. 1 2 3 4 5 6 7 8 9 ऑफिशियल आहेत सध्याच्या घडीला, ते पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. एका खुर्चीवर 3 जण बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल प्रत्येकाने एकाच खुर्चीवर बसता, ज्यांना खुर्ची मिळणार नाही ते उभे राहा. ती खुर्ची मोडली तर आयोजक कमिटीला भरून द्यावी लागेल. ऐकतात हे सर्वात महत्वाचं. धन्यवाद. संघाची धावसंख्या धावपलिकावर 14. हिमांशू आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल शॉर्ट पुल, तिथे हरी. हो, दोघांमध्ये तालमेलच पाहायला मिळाला नाही. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. गोविंदला जीवनदान. म्हणजेच काय, कामतपाडा तिसऱ्या फेरीत की बोरगाव घरी ते पाहायचं आपल्याला. कारण कॅचेस विन द मॅचेस, दोघांमध्ये ताळमेलच नाही. एकाला वाटलं तो घेईल, याला वाटलं हा घेईल, आणि दोघांच्या बरोबर मध्ये चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळाला.
आणि सध्याच्या घडीला सुनीलजी माळी जे बजरंग कोलठणच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय टिप्स देत असतील आता जे बजरंग कोलठणला ते पाहायचं आपल्याला. आपल्याकडे धावसंख्या 16. क्षेत्ररक्षण परिवर्तन ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. थोडेसे अस्ताव्यस्त अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. तो कैलास बाबरे यांचा बॅकफुटला गेले, बॅकफुटला फटका दमदार, डाऊन दी बॉल. दर्शन चुकी करत नाहीयेत इथे गोविंद बाद फलंदाज. बॅक टू द पेव्हिलियन. गेले, फटका दमदार. क्षेत्ररक्षणाची सजावट चांगली होती. टिप स्क्वेअर लेगला एक अप्रतिम झेल दर्शनच्या गोलंदाजीवर एक विकेट मिळू शकले असते गोविंदची रनरच्या स्वरूपात. त्यावेळेस त्याचा आपण हावभाव पाहिले होते. परंतु आता कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन तीनही अँगलने दाखवला जातोय हा घेतलेला झेल. क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून सेलिब्रेशन सध्याच्या घडीला दर्शनचं पाहतोय आपण. विकेटचा आनंद इथे. बिग हिट, चेंडू हवेत, कॉटन बोर्डची संधी आणि इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. दोन्ही 12व्या खेळाडूंचा उत्साह अतिउत्साह झालेला आहे. इथे कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण जीवनदान मिळालंय आकेशला. धापलकावर 17 धावा. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतोय गणेश माळी त्यांच्या बरोबर मयंक आणि श्वेत यांना आपण पाहतोय. श्वेत ऍक्सिडेंट झाला, श्वेतचा ऍक्सिडेंट झाला. दत्तशेठ गडगे यांचे ते चिरंजीव आहेत. तिथे फटका दमदार आणि गणेश सिनियरच्या पाठमधून हा जबरदस्त टोला आहे. पंचांचा इशारा पाहायचा आहे. 4 की 6 तिसऱ्या पंचांची मागणी. फटका जबरदस्त हेलिकॉप्टर तिथे उडवला. हॅलो, आमचे कॅमेरामन काय वाटतं तुम्हाला? कारण अँगल बरोबर तुमच्या कॅमेऱ्याच्या मधोमध्ये येतो. नाही पाहिलं का? ओके. गौरव सर आहेत तिथं. गौरव सूर्यराव तेही गडबडीतच होते. देतील पंच डिसिजन देतील. कोणत्याही संघाच्या बाजूने तो डिसिजन लागणार नाही याची काळजी संपूर्ण आयोजक कमिटी घेते. 4 की 6.
आहेत. काय वाटतं तुम्हाला? अनेक प्रेक्षक वर्गाचं म्हणणं आहे 4 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. 2 ते 3 कॅमेऱ्याने इकडून तो बॉल कैद केलेला आहे, पण जे मुख्य कॅमेरामन आहेत आमचे बाबू, तिथे बरोबर अँगल तो मध्ये आला. इथे चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. संघाचा धावसंख्या वाढेल. 21 धावा, 14 चेंडू, 26चं समीकरण. गणेश हा खेळाडू महत्वाचा. इथे टाकलेला हा चेंडू हळवार पद्धतीने खेळला. रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. इथे आकेशला पुन्हा तिसऱ्या पंचांची मदत. फलंदाज इथे क्रीजच्या अगदी लाईव्हला पण पाहू शकता. डायरेक्ट हिट इथे कैलास यांचे प्रयत्न अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. कमीत कमी 5 फूट लांब होता. ओयूटी गॉन. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण सुनील माळी सर यांना पाहतायत. त्यांच्याबरोबर मला वाटतं सुनीलजी आलम सर आहेत, संदीप सर आहेत. चर्चा करतायत की नाईटला कधी स्पर्धा भरवायची आपली माळशेज प्रीमियर लीग, यासाठी चर्चा चालू असेल. कारण जे तिघ मित्र आहेत ना, ते तिघ स्पर्धेच्या बाहेर आहेत, हे सर्वात महत्वाचं. आज संधी होती संदीप सरांना, तेही स्पर्धेच्या बाहेर आहेत. माही 11 हाही संघ स्पर्धेच्या बाहेर. घनसाई स्पोर्ट क्लब नांदगाव तोही संघ स्पर्धेच्या बाहेर. आणि 3 मित्रांमध्ये चर्चा रंगते. आपल्या टीम मध्ये कमी पडतंय तर काय पडतं. आपल्याकडे धावसंख्या 21. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ आपल्याला पाहावी लागेल. इथे हा चांगला चेंडू हाताळलाय. षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये कंप्लीट. 3 बाद 21 धावा. शेवटचे 12 चेंडू 26ची आवश्यकता. जास्त विलंब करू नका म्हणून स्पोर्ट वरगाव लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. संधी देवा डीजेला. 12 चेंडू 26. खूप चांगलं संगीत. सध्याच्या घडीला आता हिंदीचा धमाका चालू होईल. आमचे डीजे धनू सध्याच्या घडीला पूजा डीजे कोरावळे ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. प्रत्येक गोष्ट टिपतात आमचे कॅमेरामन, यांचं कौतुक आपण करू. ओमकार आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष. एक कॅमेरा आहे जो पूर्णपणे स्टेज कव्हर करतोय. त्यानंतर जे 2 कॅमेरामन आहेत आमचे काशी गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला बाबू पगारे गोविंद. संपूर्ण इथे टाकलेला हा चेंडू पडला, इन स्विंग झाला आणि सरळ एस्टनवर जाऊन आदळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता पडल्यानंतर चेंडू इन स्विंग होताना पाहायला मिळतोय. फलंदाज ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ओमी चा बॉल पडल्यानंतर आत येताना आपल्याला पाहायला मिळाला. मला वाटतं प्लेड ऑन झालेले आहेत.
सध्याच्या घडीला मनुस्फोट उमीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना स्ट्राईक रेंजवर न्यू बॅटर तानाजी. 11 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष. ऑन स्क्रीन आपण पाहतोय राज ठाकरे सर यांना, स्पर्धेचे ऑफिशियल आहेत. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट यॉर्कर, लेग बिफोरची शिकार. बॅक टू बॅक दुसरी सफलता ओमीला. फलंदाज बाद. जयेश आगिवले यांना पाहतोय. आमचे कॅमेरामॅन जयेशला जास्तच टिपतायत. स्मार्ट बॉय, चॉकलेट बॉय या कोल्ठनचा. सध्याच्या घडीला त्यांच्या पाठीमागे स्कूटीवर देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. सध्याच्या घडीला ही त्रिमूर्ती आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. आज ते एकमेकाला सोडतच नाहीत. सुनील माळी, सुनील आलम आणि संदीपजी घोरट आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं किरण दादा ते देखील थोडीशी चर्चा करतात. आपल्या संघामध्ये काय कमी पडतं. एका संघाने कमी बनवलं, एका संघाने डिपेंड करू शकले नाही आणि एक संघ थोडक्यात मध्ये पराभव होताना पाहायला मिळाला. इथे टाकलेला हा चेंडू, अजून एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी ओमी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. समीकरण इथे टाकलेला हा चेंडू आणि अजून एक विकेट आली. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. शेजारील गाव क्वार्टर फायनल खेळेल का ते पाहायचं. बरोबर ना मोहन. मोहन बोरगावला आल्यानंतर पहिलं कोल्टनला भेट द्यावीच लागते. आता कोल्टन आणि बोरगावची मॅच होणार की कोल्टन आणि कामत पाडाची मॅच होणार ते पाहायचं आपल्याला. 8 चेंडू 26. ओमी 6 चेंडू 5वा चेंडू डॉट. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक येते का ते पाहायचं आता ओमीच्या माध्यमातून. काय गोलंदाजी करतोय ओमी, जबरदस्त गोलंदाजी. याच मैदानावर त्याने विक्रम बनवला होता. ओमीने 5 धावा डिपेंड केल्या होत्या. याच मैदानावर हिमांशूने विक्रम बनवला होता. 5 धावा डिपेंड केल्या होत्या. 7 चेंडू 26. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील निलेश. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. शेवटचे 6 चेंडू आणि 26 धावा हे 25 धावा हे समीकरण संदेश डीजेला. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 25 धावांचं लक्ष. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द चे बॅनर आपण पाहतायत. तदनंतर अन्य श्री सुरेशजी म्हात्रे अर्थात भिवंडीचे लोकसभा खासदार. तदनंतर मान्य श्री रामभाऊ दुधाळे साहेब दमदार नगराध्यक्ष. तदनंतर मान्य श्री सोन्या पाटील संस्थापक समाज कल्याण न्यास आणि त्याचबरोबर योगेशजी निमसे युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य.
मागे सुनील माळी क्रीडा मंडळाचे सदस्य. सहा चेंडू 25चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कैलास बाबरे इथे टाकलेला हा चेंडू पॉलद्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू डॉट. लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि तेवढंच चांगलं क्रिकेट मुरबाड तालुक्यासाठी खेळलंय आणि मुरबाड तालुक्याबरोबर आपल्या गावासाठी देखील तेवढंच चांगलं क्रिकेट खेळलं. ऑनस्क्रीन आपण पाहतायत KB अर्थात कैलास बाबरेला त्यांच्याच मुलीच्या नावानं अर्थात मनु स्पोर्टच्या नावानं हा संघ खेळतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. ते विकेट आली. फलंदाज बाद. वसंत यांनी टिपलेला हा सुंदर झेल. फलंदाज फेल. सर्वात वयोवृद्ध खेळाडू म्हणून वसंत यांची वर्णी लागेल. त्यांनी चांगला झेल टिपला. एस्टेनच्या मागे कामकाज पाहतायत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता बॅटची टॉप एज लागली आणि एक चांगला झेल वसंत यांनी टिपला. फलंदाज बाद. ऑन स्क्रीन आपण वसंत यांना पाहतात. आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना मनुस्फोट बोरगावसाठी खेळताना आपल्याला ते पाहायला मिळतात. 4 चेंडू 25. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमच्या पाठीमागे डॉक्टर विवेक कराळे यांचा देखील खूप मोठा हात आहे. डॉक्टर आल्यानंतर मिनी डॉक्टर येतो परंतु मिनी डॉक्टर आज आलेले नाही आहेत. आणि काही काळ संघाचा कॅप्टन असणारा मोहन मला वाटतं इंजर्ड असल्यामुळे आता बाहेर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतो. उद्यापासून डे नाईट क्रीडा स्पर्धा आहेत. संदीप अनेक हौशे 900 गौशे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू 25 धावा कारण नाईट. 3 चेंडू 25 धावा. बाबा देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. बाबाला काय टेन्शन आहे ते पाहायचं आपल्याला. डोक्यावर अक्षरशः त्यांनी हात ठेवलेला आता. 3 चेंडू 25. बाबा कॅमेरामॅन जरा फोकस करो. बाबा जरा स्पष्ट दिसले पाहिजे. इथे सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतायत. खूप टेन्शन मध्ये इथपर्यंत देखील त्यांना क्रिकेटची आवड हे सर्वात महत्वाचं. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू 24 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. कैलास. 2 चेंडू आणि 24चं समीकरण. चला ना कैलास सर वेळ वेळ वाचवा ना तुम्ही. अमूल्य वेळ. एकच चेंडू बाकी आहे. एकच चेंडू. चला वेळ वाचवा. एक बॉल 23. आणि शेवटच्या बॉलवर चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्यात मनुस्फोट बोरगाव हा संघ विजय होतो. अभिनंदन. हार्डलक. ओमसाई कामतपाडा तुमचा खेळ खूप चांगला राहिला. मॅन ऑफ द मॅच ओमकार. जबरदस्त गोलंदाजी. 1 षटक 3 विकेट 1च धाव. आणि बॅटिंग करत असताना देखील मला वाटतं ओमीने धावा बनवल्या त्या 6. मॅन ऑफ द मॅच.